नमस्कार मंडळी, अस्विनीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत मक्याचे लॉलीपॉप. लॉलीपॉप बनवण्यासाठी मी हे 2 मक्के सोडून घेतलेले आहेत. हे मक्याचे दाणे मी पहिलाच काढून घेतलेले होते. 3 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. पाव कप मी इथे पोहे घेतले आहे. 3 चमचे बेसन घेतले आहे. हळद घेतला आहे 1 चमचा. धने जिरा पावडर मी 1 चमचा घेतला आहे. मसाला किंवा तुमच्याकडे लाल तिखट जे असेल ते 1 चमचा घेतला आहे. मी चाट मसाला मी 1 चमचा घेतला आहे. आलं लसूण पेस्ट मी 2 चमचे घेतले आहे आणि मीठ चवीनुसार घेतलं आहे. मी मक्याचे दाणे असे कुस्करून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी निघून जाईल. असं बारीक चिरडून घेतल्याच्यानंतर आपण आता हे पोहे पाण्याने धुवून घेणार आहोत. हे चांगले मऊ झालेले आहेत, तर आता हे आपण या मक्यामध्ये हे टाकणार आहोत. नंतर आपण हे तांदळाचे 3 चमचे पीठ घेतले होते ते पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आपण हे बेसनचे पीठ घेतले होते 3 चमचे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे 1 चमचा हळद टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण हे 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहे किंवा मसाला टाकायचा आहे घरात जो असेल तर. आपण त्याच्यामध्ये हे धने जिरा पावडर टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण हे आलं लसणाची 2 चमचे पेस्ट घेतली होती ती टाकायची आहे. त्याच्यानंतर हे आपण चाट मसाला टाकणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये हे 1 चमचा मीठ घेतलं आहे ते टाकणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. एकजीव करून घ्यायचे आहे. हे असं एकजीव करताना जर तुम्हाला हे मिश्रण जास्त पातळ वाटले तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ ॲड करू शकता. मी अशा आईस्क्रीमच्या काट्या घेतल्या आहेत आणि आता ह्याला लॉलीपॉपसारखं करणार आहे. सर्वप्रथम हे असं एकजीव करून घ्यायचं आहे. मी असं गोला करून घेणार आहे आणि त्यानंतर ही आईस्क्रीमची काठी अशी मध्ये ठेवणार आहे. नंतर असं गोल गोल फिरवून घेणार आहे. पाणी घेतलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे स्टिकला लावणार आहोत पीठ तेव्हा ते हाताला चिकटतं, कारण ते बेसनचं पीठ आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर जेणेकरून ते हाताला चिटकू नये आणि ते व्यवस्थित लागावं म्हणून मी हे ते पाणी घेतलं आहे, जेणेकरून लावून झालं की हात थोडंसं पाण्यामध्ये बुडवून किंवा धुवू शकता आणि मग नंतर परत दुसरं मिश्रण लावायला घ्यायचं, जेणेकरून ते पीठ हाताला चिटकणार नाही आणि दुसरं मिश्रण लावताना सारखं हाताला सुटणार नाही. हे बघा आता व्यवस्थित झालं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला पीठ नाही लागत आहे, कारण हे पाण्यामध्ये बुडवलेलं आहे. हे आता दुसरं मिश्रण टाकणार. मी असंच त्याला असं गोल गोल करून त्याचा कबाब बनवून घेणार आहे. मी ही तेलामध्ये तळून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याला कॉर्नचे तुकडे पण चांगले दिसत आहेत. तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण हे एक एक करून ह्याच्यामध्ये तळायला टाकणार आहोत. असे करून मी सर्व हे पीसेस तळून घेणार आहे. हे करून हे दोन्ही साईडने गोल्डन हे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मका मगाशी चिरडल्यामुळे हा तेलामध्ये फुटला नाही. चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर मी आता ह्याला एक एक करत तेलातून काढून घेणार आहे. मक्याचे लॉलीपॉप म्हणजे कॉर्न लॉलीपॉप. हे मक्याचे लॉलीपॉप खूप असे क्रिस्पी असे झालेले आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.